उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, सफल झाले, त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या वरून भिरकावून देण्यामध्ये सफल झाले. महत्वाचा षटकार. 4 चेंडू आणखी ओबीला हाताळायचे आहेत. फलंदाज रफिक तांबोळीकडे सुद्धा फलंदाजीची हिटिंगची चांगली रेंज आहे. त्याचा ते किती परिचय देतील यावरून धावपलकाला कसा वेग मिळेल हे ठरणार आहे. ओबी फुलटॉस होता. या फुलटॉसचा खरपूस समाचार फलंदाजाला घेता आला नाही. लेग बॅचच्या रूपाने खरं तर धावपलकोर जोडण्यात आलेले आहेत. 5वं षटक सुरू आहे. हा फटका बघा, स्लॉकचा फटका खेळलेला आहे. पायांमध्ये चेंडू ठेवला होता, विथ दी टर्न खेळण्यामध्ये यश मिळालं. जिथे चेंडू पडला तिथून पुढे त्याला वळण घेऊ दिले नाही. खेचून मारलाय. आश्चर्यकारकरित्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. या फलंदाजाने मनगटात जितकी ताकद होती त्या सगळ्यात यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. फलंदाजाकडे कोणतेही ठोस चांगला फटका आहे. प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस होता. फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न बरकतने केला, परंतु इथे त्याची ही हरकत चेंडूचा पाहायचे. आता नेमक्या किती धावा बनतील. खेचून मारलाय, पॉवर दाखवली या फटक्यामध्ये फलंदाजाने. चेंडूला धाडलेला आहे डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. वज्रप्रहार षटकार. या अगोदर क्षेत्ररक्षक फलंदाजी केलेली आहे. यावेळेचा फटका आणखी एकदा चांगला फटका आहे. वेट ट्रान्सफर केलं होतं, चेंडूला चेस केलं, अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली, वाट पाहिली, त्यानंतर वाट लावली. चौकार.